हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आले मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, पालघरसाठी म्हणजे पालघर झेडपी जिल्हा परिषद पालघर इथं भरती निघालेली आहे. ही जी भरती असणार शिक्षक विभागासाठी भरती असणार आहे. इथं प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक यांच्यासाठी भरती असणार आहे मित्रांनो. आणि त्यांच्या शिक्षणाच्या बद्दल सांगण्यात गेलं तर बीएड आणि डीएड वाले इथं अप्लाय करू शकता. तर त्यांचे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि किती तारखेपर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि त्या गाईज एक मिनिट, व्हिडिओ ऐकण्याच्या पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो. याचा जो फॉर्म आहे मित्रांनो, आपल्याला ऑफलाईन पद्धतीने त्यांच्या अर्ज पाठवायचा आहे त्यांना. तर अर्जाची प्रिंट आहे ना, तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायची आणि त्याच्यात काय काय लिहायचं आणि कोणत्या ऍड्रेसवर पाठवायचं आहे हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी सांगणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तरच तुम्हाला समजेल कोणत्या ऍड्रेसवर आपल्याला पत्त्यावर तो अर्ज पाठवायचा आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो. ओके, ती प्रिंट आउट कुठे भेटणार ती पण मी सांगणार तुम्हाला शेवटी. ओके, तर चला सुरू करूया या व्हिडिओला. आणि चॅनलला नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, तर जसं की तुम्ही बघू शकता आता मित्रांनो, इथं मी पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. इथं शिक्षण विभागासाठी भरती असणार आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलंच आहे. ओके, तर शिक्षण विभागासाठी जो भरती असणार प्राथमिक जिल्हा परिषद पालघरसाठी मित्रांनो. ओके, ही जाहिरात जी निघालेली आहे मित्रांनो, ही जाहिरात निघालेली आहे दिनांक 14/8/2024 पासून. ओके मित्रांनो, 14/8/2024 ला ही जाहिरात आलेली होती. आणि इथं जी भरती असणार इथं अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गावर शिक्षकास पदासाठी पात्रता धारक करणाऱ्या उमेदवारांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कटांतरी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता. आता इथं सांगतो मित्रांनो तुम्हाला, इथं अनपढ अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि त्याच्यानंतर अन्य प्रवर्ग दोघींसाठी असणार आहे. म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीमध्ये येतात ते प्रवर्ग आणि इतर प्रवर्गासाठी पण असणार आहे. इथं काही डाऊट वगैरे नसते, डाऊट वगैरे काही धरू नका, आपल्यासाठी नाहीये म्हणून असं. अन्यसाठी पण असणार आहे, शेवट पुढे तुम्हाला दाखवणार आहे. इथे जी भरती असणार आहे कटांतरी पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो. ओके, आता पुढे आता वाचून घेऊया. ही जी भरतीची आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 16/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. तर विशिष्ट जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप आपल्याला www.zpalghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर आपण इथून डाउनलोड करू शकतो. आपल्याला कधीपासून पाठवायचं आहे, आजचीच तारीख 16 तारीख आहे मित्रांनो. 16/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत आपल्याला इथं पाठवायचं आहे. तर आपल्याला हे जे ऍड्रेसवर लवकरात लवकर पाठवायचं आहे. आपल्याला इथं भरपूर टाइम देण्यात येतो, तरी पण 4 आणि 3 7 दिवसाचा, एक हप्त्याचा टाइम आपल्याला भेटतोय मित्रांनो. स्पीड पोस्टने तुम्ही कधी लवकरात लवकर अर्ज आपला पाठवून द्यायचा पालघरमध्ये. ओके, आता त्याच्यानंतर पुढे बघूया आपण आता काय माहिती दिलेली आहे त्यांनी, कशा पद्धतीने शिक्षण वगैरे असणार आहे. तर पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे संदर्भ शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन पत्र क्रमांक इथे लिहिलेला आहे, शासन क्रमांक 37/2024 बरोबर. तर त्या क्रमांक वगैरे पण दिलेले आहे त्यांनी सगळे 15/7/2024. ओके, संदर्भीय शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता स्थानिक पातळीवर शिक्षण पदाची पात्रता धारण करणारे खालील प्रमाणे इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कटांतरी पद्धतीने नियुक्त करण्याबाबत. ओके, इथं आता लिहिलं त्यांनी 1 नंबरला, अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारक करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कटांतरी पद्धतीने नियुक्त देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील संघ स्थितीतील 936 रिक्त व संभाव्य रिक्त होणारे 955. ओके, तर असे एकूण 1891 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. ओके, अशा 1891 पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे. तर सदर रिक्त पदांमध्ये वाढ व अथवा घट होऊ शकते असं इथे लिहिलं आहे. वाढ होऊ शकता पण घट पण होऊ शकते. ओके, उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी 23/8/2024 पर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक 17 कोडगाव पालघर बोईसर रोड पालघर इथं पाठवायचं आहे. या पत्त्यावर पाठवायचं आहे आपल्याला. या कार्यालयाच्या टपालामध्ये आवक जावक सादर करण्यात यावेत.
आपल्याला इथं ऍड्रेस मी तुम्हाला इथं सांगून दिलेला आहे. तुमचं इथं ऍड्रेस आहे, फक्त पिनकोड आपल्याला माहिती पाहिजे. तिथला पिनकोड तुम्ही पोस्टामध्ये जाऊन विचारू शकता. ओके. आता विशिष्ट जाहिरात, अर्जाचे नमुने व इतर प्रारूप www.zpalghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विविध मुदतीनंतर या कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जाची विचार केला जाणार नाही. त्यांचं म्हणणं असं की 23 तारखेनंतर जे पण इथं अर्ज येतील त्यांना इथं कोणतेही ग्राह्य धरलं जाणार नाही, त्यांना त्यांच्या अर्जाचा विचार पण केला जाणार नाही. 23 तारखेच्या पहिलेच आपल्याला अर्ज टाकायचा 23/8 पर्यंत मित्रांनो. ओके. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. जर तुम्ही समजा प्राप्त झाला तर तुमची यादी तर जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल. त्यानंतर इथं पुढे लिहिलेलं आहे मित्रांनो, पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेकरता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारक करणाऱ्या उमेदवारांकरता अटी व शर्ती. आता अटी व शर्ती आपण बघून घेऊया एकदा. तर इथं दिलेले सगळ्यात पहिले वाचू शकता तुम्ही पण. मासिक मानधन रुपये 20,000 प्रति महिना. कोणतेही इतर लाभ व्यतिरिक्त, तर कोणतेही आपल्याला कोणते इतर लाभ होणार नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर लाभ होतील नाही होतील ते काही सांगता नाही येते, पण तुम्हाला 20,000 रुपये इथं प्रति महिना भेटणार आहे मित्रांनो. ओके. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदार करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. तुम्हाला इथे करारनामा द्यावा लागणार आहे, म्हणजे आपल्याला आपलं सिग्नेचर घेऊन आपल्याला करारनामा करण्यात येईल अशा सांगण्यात आलेलं आहे. तर करारनामाच्या पण पुढे पाहू कशा पद्धतीने असणार आहे. तर बंधपत्र, हमीपत्र, नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विविध कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. सगळी जबाबदारी तुमची राहणार शिक्षक पदाची. ओके. तर तुम्हाला ते कामकाज करायचे पूर्ण शिक्षकांचे. ओके. या आशाचे बंधपत्र, हमीपत्र देणे आवश्यक राहतील. बंधपत्र, हमीपत्रामध्ये करार पद्धतीचे नियुक्त देताना शासनाचे विविध केलेल्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबत, तसेच कटांतरी पद्धती नेमणूक करण्याबाबत करण्यात आलेल्या उमेदवारांकडून सदर पदांवर कायम करण्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारची हक्क अथवा न्यायालयीन दावा करणार नसल्याबाबतचा उल्लेख करणारा हमीपत्र व बांधपत्र लिहून देणे बंधनकारक असेल. तर इथे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला काय माहिती का, तुमच्याकडून का लिहून घेणार आहे, का लिहून घेणार आहे ते तुझं हमीपत्र. कारण की कोणी नंतर कोर्टामध्ये केस टाकून देतं की मी ते इतका वर्ष काम केलेलं होतं, मला परमनंट नाही केलं, त्यांनी काढून टाकलं. तर त्यांनी सगळं इथे लिहिलेलं आहे की तुम्हाला कटांतरी पद्धती जर घेण्यात येणार आहे, तुमच्याकडून हमीपत्र पण घेऊन घेणार आहे की तुम्हाला कटांतरी पद्धती जर घेण्यात येणार तुम्हाला कधी पण ते काढू शकतो त्यांच्या मनाने. ओके. तर सदरचे बंधपत्र, हमीपत्र 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देण्यात यावे. तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पत्र इथे लिहून द्यायचंय. ओके. तर अर्जदार उमेदवार ते पण तुम्हाला मी दाखवणार, त्याच्यावर काय लिहायचं शेवटी तुम्हाला ते पण दाखवतो मी आता. अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे. तर आपल्याला हे पत्र पण द्यायचं, कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोपी नसल्याचे आपल्याला प्रतिज्ञापत्र द्यायचंय. हे आपल्याला इथं आपण पोलीस स्टेशन मधून पण जाऊन घेऊ शकतो. तिथं आपण आपल्याला तिथं भेटतं ना, आपल्याला पोलीस स्टेशन मधून भेटतं, ते आपल्याला पत्र भेटते तिथून पण भेटू शकतो. ओके. स्वतंत्रपणे सादर करावं लागेल तुम्हाला ते. ओके. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल. ओके. जाहिरात आता इथे इम्पॉर्टंट पाहिजे, नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल मित्रांनो. ओके. त्यानंतर अर्जदार उमेदवारांनी विविध नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षीकांत, पासपोर्ट साईज फोटोसह तसेच आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण परिशिष्ट क्रमांक सादर करावा. अर्जदाराच्या पाकिटावर कटांतरी शिक्षक पदाची अर्ज असे समुष्ट लिहावे. तर म्हणजे तुम्ही पोस्टाने जर अर्ज पाठवणार मित्रांनो, तिथे तुम्हाला सगळे कागदपत्र पण लावायचे, फोटो वगैरे लावायचा, तिथे सांगणार आहे तुम्हाला पुढे कसं लावायचं आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे बाबाला पोस्टाने पाठवायचे सगळे आपले. त्यानंतर इथं आपल्या पाकिटावर जे लिहायचंय आपण ते पाकिटात जे कागदपत्र टाकणार त्याच्यावर लिहायचंय की कटांतरी शिक्षक पदासाठी अर्ज करत आहात आपण, असं या वरच्या साईडला आपल्याला लिहायचंय, असं त्यांची अट आहे इथं. ओके. त्यानंतर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर दालन क्रमांक 17 ओके या कार्यालयात 23/8/2024
रोजीपर्यंत सादर करावे. यानंतरचे आलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाहीत. इथे इम्पॉर्टंट पॉईंट हा पण तुम्हाला 23/8 पर्यंत टाकायचे. त्याच्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्याच्या पहिले आपल्याला इथं हे अर्ज पोहोचवायचे. तर तुम्हाला स्पीड पोस्टने टाका. स्पीड पोस्टने तुमचा अर्ज इथं 1-2 दिवसामध्ये लगेच पोहोचून जाणार. ओके. आपल्याला 8 दिवसाची तारीख आहे. आजच्या दिवसापासून आपल्याकडे 1 हप्ता आहे, 7 दिवस आहे. शासनद्वारे नियमित शिक्षण उपलब्ध झाल्यास कटांतरी पद्धतीने शिक्षकपदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल. इथे पण इम्पॉर्टंट पॉईंट दिलेलं आहे. शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला कटांतरी पद्धतीचे शिक्षक असणार आहे त्यांना नियुक्ती करण्यात येईल, म्हणजे काढण्यात येईल असं समजून घ्या तुम्ही. आता काढण्यात येणार आहे. ओके. तर परिशिष्ट क्रमांक क, आता तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता याची प्रिंट तुम्हाला काढायची सगळ्यात आधी. याची प्रिंट कुठून ते कुठपर्यंत ते पण तुम्हाला मी सांगतो. ओके. तर तुम्हाला ऍड्रेस ते सांगितलं आहे. तर शेवटी तुम्हाला ऍड्रेस एकदा सांगून देईल. पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता विनंती अर्ज. आपल्याला अर्ज भरायचा शैक्षणिक वर्ष 2024-25. इथे इथं त्यांचा ऍड्रेस आहे. इथं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर इथे लिहिलेले. इथं उमेदवारांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो लावायचा आणि तिथे आपल्याला इथे क्रॉस सेंड करून द्यायची. ओके. क्रॉस सेंड करून टाकायची. इथं क्रॉस सेंड केल्याने काही होत नाही, पण करून टाकायचं. इथं लिहिलेलं नाही आहे, पण याच्या आधी जो व्हिडिओ बनवला होता मी आता गडचिरोलीचा, इथं क्रॉस सेंड करायला सांगितलं त्यांनी. तर तुम्ही क्रॉस सेंड करून ठेवा, काही होणार नाही, अडचण वगैरे काही येत नाही. ओके. तर विषय सगळ्यात आधी इम्पॉर्टंट. पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व्यावसायिक पात्रता धारक करणाऱ्या उमेदवारांकरिता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कटांतरी तत्वावर तात्पुरता स्वरूपात नियुक्ती मिळण्याबाबत. ओके. इथं स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे अर्जावर. ओके. तर उमेदवाराचे नाव इथे लिहिलेले श्री, श्रीमती व कुमारी या तिघींपैकी आपण जे पण असं महिला पुरुष जे पण असं अनमॅरिड मॅरिड त्यांचं नाव टाकायचं. सगळं इथं आडनाव टाकायचं. इथं सगळ्यात पहिले सरनेम, आपलं आडनाव म्हणजे सरनेम, त्यानंतर पहिले नाव म्हणजे आपलं जे नाव येते, आणि इथं मधले नाव म्हणजे आपले वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, महिलांचे लग्न झालं असेल तर. ओके. इथं टाकायचं अशा पद्धतीने. त्यानंतर इथं पत्रव्यवहाराचा पिनकोड सह पत्ता, म्हणजे पत्रव्यवहाराचा पिनकोड सह पत्ता आपला पत्ता असणार इथं. बरं, इथं आपलं संपूर्ण इथं ऍड्रेस टाकायचा पूर्णपणे, आपल्या कॉलनीचं नाव, त्यानंतर एरिया आपलं कोणत्या एरिया, तिथं आपल्या घराजवळ काही मंदिर वगैरे काही असेल, लँडमार्क वगैरे ते टाकायचंय. त्याच्यानंतर आपल्या गावाचं तालुका, त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा, इथं महाराष्ट्र असं लिहून द्यायचं पूर्णपणे, आणि पिनकोड टाकून द्यायचा. जो पण आपला पिनकोड असेल घराचा ऍड्रेस संपूर्ण पद्धत टाकायचा. ओके. त्यानंतर इथं आता जन्मतारीख शालांत प्रमाणपत्रानुसार आहे. आपलं जे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जन्मतारीख असते तीच जन्मतारीख आपल्याला टाकायची, कारण की तेच आपलं डेट ऑफ प्रूफ धरलं जातं. नाही तर आपलं बर्थ सर्टिफिकेट जे असतं आपल्याला ते आपल्याला लागणार इथं. ओके. त्याची जन्मतारीख इथं टाकून टाकायची आपली पूर्ण. ओके. जन्मतारीख आपली अक्षरी पण टाकायची आहे आणि आपल्याला लिहून पण टाकायची आहे, अक्षरी पण आणि अंकांमध्ये पण अक्षरी पण दोघी टाकायची इथं. ओके. त्यानंतर इथं प्रवर्ग टाकायचा. आपला प्रवर्ग टाकून घ्यायचा आपण कोणत्या प्रवर्गामध्ये येतो. त्यानंतर प्रवर्ग म्हणजे इथं आपण प्रवर्ग हिंदू वगैरे जे असेल ते हिंदू प्रवर्ग, आणि त्यानंतर आपली जात आपल्याला आपली जात टाकून टाकायची. इथं जे पण आपली जी कास्ट असेल त्याला कास्ट म्हणतो आपण, ते कास्ट इथं टाकायची. इथे प्रवर्ग टाकायचा आहे इथं. त्यानंतर इथं ईमेल ऍड्रेस आपला संपूर्णपणे टाकायचा, कारण की तुम्हाला ईमेल ऍड्रेसवर मेसेज किंवा मेल पण येऊ शकतो नंतर तुम्हाला काही त्यांचा संपर्क साधण्यासाठी. मोबाईल नंबर टाकून द्यायचे आपल्याला इथं. आपल्याकडे 1 सोडून 2 नंबर मोबाईल नंबर असेल, दोघी नंबर टाकून द्यायची. इथे 1 सोडून 2 नंबर टाका, कारण की जेणेकरून तुमच्याही संपर्क झाला पाहिजे म्हणून. ओके. तर वय दिनांक 16/8/2024 पर्यंत आपलं वय किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ते कॅल्क्युलेट करून टाकायचं. एज कॅल्क्युलेटर म्हणून एक ऍप्लिकेशन येतं गुगल प्ले स्टोर, तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही. आणि आपल्या इथं वय कॅल्क्युलेट करून आपलं वर्ष, महिना व दिवस सर्व आपल्याला इथं कॅल्क्युलेट करून टाकता येईल. ओके. तर तुम्ही आपण स्वतःने मोजून पण टाकू शकता. उमेदवाराने अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रांच्या स्वप्रमाणित केलेल्या छायाचित्रित प्रती जोडणे आवश्यक आहे. छायांकित म्हणजे काय, तुम्हाला ते छायांकित म्हणजे तुम्हाला त्याची प्रत काढायची, झेरॉक्स कॉपी काढायची आणि आपल्याला तिथे खाली सिग्नेचर करून द्यायचंय त्या आपल्या डॉक्युमेंटवर. ओके. तर आता इथं आवश्यक कागदपत्रांची सूची ते आपण आता बघून घ्या, होय किंवा नाही, आपल्याकडे आहे किंवा नाही ते पण लिहायचंय. आणि ते आपण दिलेले असेल ते हो करायचंय, आणि नाही लिहिलं म्हणजे आपण दिलेलं नाही. आणि ते पण आपल्याला त्याचा पृष्ठ क्रमांक म्हणजे आपला जो तिथं अनुक्रमांक आपण त्याला म्हणतो, इथं आपलं सर्टिफिकेशन नंबर वगैरे असं ते आपल्याला पाहिजे. इथं सगळ्यात आधी ते 1 नंबरला जे TIIT परीक्षा क्रमांक टाकायचा. आपल्याला TIIT जी परीक्षा होते त्याचा परीक्षा क्रमांक इथे टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रमाणपत्र आहे का नाही इथं लिहायचंय, होय नाही, तर ब्लँक सोडून द्यायचंय.
त्यानंतर त्या क्रमांक अर्ज त्या प्रमाणपत्राचा क्रमांक, ओके, तर परीक्षा क्रमांक इथं त्या आपले जे सर्टिफिकेट असतं त्याचा प्रकार क्रमांक इथं टाकायचा आहे मित्रांनो. ओके, TIT परीक्षेची गुण टाकायचे इथं. तर आपल्याकडे गुण आहे का नाही, होईल लिहायचं, नसेल तर नाही ठेवायचं. इथं आपल्याला गुण टाकून द्यायचे या साईडला, हो नाही एवढं आपल्याला लिहायचं इथं. जात प्रवर्ग म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे असतं आपल्याकडे, ते आपल्याकडे असेल तर आपल्याला हो लिहायचं आणि त्याची झेरॉक्स कॉपी लावून आपल्याला इथं लिहायचं. इथं कास्ट वगैरे आपली कोणती काय काही नाही. ओके, इथं लिहून टाकायचं पहिले होय, आणि कास्टचं नाव टाकायचं इथं पण टाकून द्यायचं होय नाही काय असेल त्याचा क्रमांक टाकायचा इथं पण. ओके, इथं पण क्रमांक लागेल, जात प्रमाणपत्रावर क्रमांक असतो. ओके, आणि TTचे गुणपत्रिकाचा पण क्रमांक इथं टाकायचा आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर SSCचं गुणपत्रक आहे आपल्याकडे असेलच, आपल्याकडे होय करायचे. त्याचा लगेच बोर्ड सर्टिफिकेटचा गुणपत्रकचा म्हणजे त्याला आपण मार्कशीट म्हणतो, मार्कशीटचा अनुक्रमांक टाकायचा. त्यानंतर SSCचं प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, बोर्ड सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा इथं. त्यानंतर इथं HSC म्हणजे 12वी, इथं 10वीचे झाले आता, इथं आता 12वीचं होय करायचं. इथं लगेच 12वीचा मार्कशीटचा नंबर टाकायचा इथं. त्यानंतर इथं HSC प्रमाणपत्राचा इथं होय, इथं त्याचा नंबर टाकून द्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, तर पदवी परीक्षा गुणपत्रक संबंधित किमान आपल्याला 50% गुणांसह उत्तीर्ण व वर्ष व गुण नमूद करून कळावे. तर आपल्याला इथं होय लिहायचे आणि ते उत्तीर्ण वर्ष वगैरे खाली इथं दिलेलं आहे सगळं. त्यानंतर आपल्याला इथं नमूद करून आपल्याला गुणपत्रिकेचा प्रमाणपत्र टाकायचं. डिग्री जी असते आपली, डिग्री क्रमांक इथं येतो आपल्याला, तो इथं टाकू शकता तुम्ही. ओके, बोर्ड डिग्री सर्टिफिकेशनवर असतं. तर पदवीचा विषय कोणता होता आपला तो नमूद करायचं, होय लिहायचं इथं, लगेच तो विषय टाकायचा आपला. त्यानंतर पदवी परीक्षा पत्राचा प्रमाणपत्र टाकायचं म्हणजे मार्कशीट इथं टाकून नाही, प्रमाणपत्राचा नंबर. त्याच्यानंतर इथं पदव्युत्तरची परीक्षा काही झाली असेल, पदव्युत्तर म्हणजे PG पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, तर होय त्याचं गुणपत्रक मार्कशीट म्हणजे मार्कशीट टाकायचं. त्याच्यानंतर इथं प्रमाणपत्राचा नंबर टाकायचा पदव्युत्तरचा, होय करायचं. इथं जे जे डॉक्युमेंट आपण देणार ते होय करायचं आहे आणि तिथं आपल्याला नंबर वगैरे टाकायचे त्यांचे. ओके, त्याच्यानंतर आता इथं बघू शकता शिक्षण शास्त्र पदविका गुणपत्रक DED DTDED आणि झालं असेल आपलं, होय लिहायचं आणि त्याचा इथं क्रमांक टाकायचा आहे त्याचा सर्टिफिकेशनचा. त्यानंतर इथं शिक्षक शास्त्र पदविका गुण प्रमाणपत्र टाकायचं इथं, त्याचा नंबर होय करायचा आहे, त्याचा प्रमाणपत्र नंबर इथं टाकून द्यायचा आहे, गुणपत्रक नंबर आणि प्रमाणपत्र नंबर. ओके, तर शिक्षण शास्त्र पदवी, आता पदवी प्रमाण गुणपत्रक असेल आपल्याकडे BEd BSc BSc BEd आपलं झालं असेल तर होय करायचं आहे, तिचा आपला गुणपत्रकचा क्रमांक टाकायचा आहे. आणि शिक्षण शास्त्र पदवी प्रमाणपत्र BEd BA BSc ते झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र नंबर टाकायचा, त्याला सर्टिफिकेशन म्हणतो आपण. ओके, त्यानंतर इथं आता इथे लिहिलेलं आहे त्यांनी MSCIT आपली झालं असेल तर त्याचा होय करायचा, त्याचा नंबर टाकायचा MSCIT चा सर्टिफिकेशन नंबर. त्यानंतर इथं शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 म्हणजे त्याला TET म्हणतो आपण, TET प्रमाणपत्र आपल्याकडे असेल पहिले ते 5वी उत्तीर्ण वर्ष गुण नमूद करावे, इथं आपलं होय करायचं आणि त्याचा नंबर प्रमाणपत्राचा नंबर टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर केंद्रीय परीक्षा प्राप्त परीक्षा म्हणजे पेपर 1 CTET त्याला आपण म्हणतो आपण CTET प्रमाणपत्र आपल्याला टाकायचं आहे पहिले ते 5वी उत्तीर्ण वर्ष व गुण नमूद करावे, इथं आपल्याला त्याचा नंबर टाकायचा केंद्राची लिहिलेली इथं. ओके, त्यानंतर इथं आता शिक्षक पात्रता परीक्षा गुण पेपर 2 म्हणजे त्याला TET प्रमाणपत्र असं म्हणतो आपण, उत्तीर्ण वर्ष व गुण नमूद करावे, तर होईल याचे उत्तीर्ण वर्ष टाकायचं आणि त्याचं गुण आपल्याला किती मिळाले ते इथं लिहून टाकायचं मित्रांनो. ओके, तर केंद्रीय परीक्षा पात्रता परीक्षा CTET प्रमाणपत्र असल्यास त्या प्रमाणपत्राचा वर्ष व गुण नमूद करावे, इथं होय करायचं, त्याचे गुण आणि वर्ष टाकून द्यायचं आपल्याला. ओके, आणि जातीचे प्रमाणपत्र द्यायचं आपल्याला इथं. ओके, त्याच्यानंतर जात प्रवर्ग तिथे लिहायचे, त्याचं पुढे होतं जात प्रमाणपत्र इथे टाकायचं आणि त्याचा प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा. जात वैधता प्रमाणपत्र असेल ते इथं होय करायचं, त्याचं इथं प्रमाणपत्र टाकायचे. जे आपल्याकडे डॉक्युमेंट असणार तेच आपल्याला होय करायचे, ते डॉक्युमेंट आपल्याला इथं प्रमाणपत्राचे नंबर वगैरे टाकायचे, जे नसेल ते ब्लँक सोडून द्यायचे. ओके, जे आपण कॅटेगरी म्हणतात त्या कॅटेगरीसाठी सांगतो मी सगळ्यांसाठी. ओके, नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळून. ओके, तिथं होय करायचे, त्यांचं प्रमाणपत्र नंबर टाकायचा इथं. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र असेल तर होय करायचंय आणि इथं प्रतिज्ञापत्राचा नंबर टाकायचा आहे. शाळा सोडायचा दाखला इथं टाकायचं होय आणि त्याचा नंबर टाकून द्यायचा, शाळा सोडण्याचा दाखला वगैरे कितीचा आहे काय ते लिहून टाकायचं. जन्म प्रमाणपत्र व शाळा प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, 16/8/2024 पर्यंतचे वय
आपल्याला इथं टाकायचे आणि होळी करून द्यायचे. जन्म प्रमाणपत्र म्हणजे आपल्या बर्थ सर्टिफिकेट जे असतं ते नगरपालिके किंवा ग्रामपंचायतकडून आपल्याकडून भेटतं ते. आणि शाळांचं प्रमाणपत्र म्हणजे आपलं 10वीचं शाळा सोडण्याचा दाखला वगैरे ते असं ते आपल्या जन्मासाठी वयासाठी लागणार आहे. त्याची दोघींची झेरॉक्स तुम्ही इथं लावून द्यायची आणि इथं नंबर वगैरे लिहून द्यायचे त्याचे प्रमाणपत्र. त्याच्यावर नंबर वगैरे पण येतो बर्थ सर्टिफिकेटवर. आणि शाळेचा जे असेल आपल्या गुणपत्रक क्रमांक त्याचा क्रमांक टाकून द्यायचा नाही तर. महाराष्ट्रातील रहिवासी असल्यास अधिवास दाखला घ्यायचा आहे, त्याचा होळी करायचा, दाखल्याचा नंबर ते टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपलं आधार कार्ड आपल्याकडे होय त्याचा आधार कार्ड नंबर ते टाकून द्यायचा आहे. दिव्यांगाचा दाखला असल्यास संगणक प्रणाली मार्फत विवरित प्रमाणपत्र किमान 40% दिव्यांग आपण असाल होळी करायचं त्याचं सर्टिफिकेशन नंबर टाकायचा इथं त्याची झेरॉक्स कॉपी पण आपल्याला द्यायची. हे सगळ्या डॉक्युमेंटची तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागणार आहे बरं. जे पण तुम्ही देणार असाल इथले होळी करसान ते डॉक्युमेंट तुम्ही इथं हो म्हणसान असं होळी लिहायचंय बरं, कुंडली करायची होळी लिहायचंय आणि त्याचे सगळे आपले डॉक्युमेंट आपल्याला झेरॉक्स कॉपी पण आणि नंबर पण टाकायचे इथं नंबर टाकायचे त्याच्या कॉपी आपल्या पोस्टाद्वारे त्यांना पाठवायचे आहे. ओके, ते चेक करणार तिथं. मग शिक्षक पात्रिका परीक्षा टीईटी गैरप्रकारामधील असल्यास चारित्र्य पडताळणी दाखला लागणार इथं. ओके, अशा प्रकारे त्याचा क्रमांक पण नाही टाकावा लागेल. नावात बदल असल्यास राजपत्राची प्रत लागणार आहे आपल्याला इथं नावात बदल असल्यावर. ओके, इथं दिनांक आपला टाकायचं होळी नाही करायचं जे असेल ते आणि इथं टाकून द्यायचं आहे. ज्यांचं नावात चेंज असेल त्यांच्यासाठी असणार आहे फक्त. ओके, एवढं लिहून झाल्यावर इथं आपला दिनांक टाकायचा ज्या दिवशी आपण फॉर्म पाठवणार आहे असतं आपलं. आणि इथं उमेदवाराचं नाव टाकायचंय आणि उमेदवाराचं नाव आणि इथं सिग्नेचर करून टाकायची खाली. अशा पद्धतीने करायचं आपल्याला. त्याच्यानंतर इथं ते हमीपत्र आता बंधपत्र हमीपत्र तुम्हाला दाखवतो इथं बंधपत्र व हमीपत्र. ओके, आता इथं आपण ते पण वाचून घ्या. माननीय मी श्रीमती व कुमारी जे पण असेल ते आपलं नाव त्यानंतर इथं नाव टाकायचं. पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेकरता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणारा व करणारी उमेदवार असे बंध हमीपत्र लिहून देतो किंवा देते की नियुक्तीच्या कालावधी कटांतरी पद्धतीने शिक्षकीय पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील व तसेच कटांतरी पद्धतीची नियुक्ती देताना शासनाने विविध केलेल्या अटी व शर्ती शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मला मान्य असतील. तसेच मी नेहमी शासकीय सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करणार नाही. उमेदवाराचं नाव आणि आपलं इथं सिग्नेचर करून टाकायची, साईन करायची आपली. ओके, नाव आणि साईन करून टाकायची इथं कुठं खाली इथं नाव आणि सिग्नेचर करून टाकायची इथं कुठं. त्यानंतर सेवा करारनामा इथं करारनामा पण लिहून घेणार तुमच्याकडून जे की तुम्हाला मी सांगितलं होतं. करारनामा म्हणजे तुमच्याकडून हा लिहून घेणार आहे ते. त्याच्यानंतर करारनामा पण आता शेवटची असणार आहे आणि तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर पण लिहून द्यायचा आहे. करारनामा तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून दिला तर चांगलंच होणार तुमच्यासाठी. इथं आपण वाचून घेऊया करारनामा. असे करारनामाचे सेवा करारनामा आजचा दिनांक टाकायचा ज्या दिवशी तुम्ही भरणार असणार करारनामा 2024 रोजी खालील प्रमाणे करारनामा केला असं ते इथं ते लिहून टाकतील इथं सगळं. त्यांचं काय नाही तर सोडून द्यायचं आजच्या दिनांकापासून ते खालील प्रमाणे जे असेल ते. त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर या करारासाठी पक्ष क्रमांक 1 इथं लिहिलेलं आता आणि पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियाकरिता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गाकरता शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे नाव जे आपले नाव टाकायचं इथं सगळ्यात पहिले. जे पण आपण महिला पुरुष असाल आपलं वय व वर्ष टाकायचं इथं पूर्ण. त्यानंतर इथं पत्ता टाकायचा आपला संपूर्ण इथं. त्यानंतर या करारनामासाठी पक्ष क्रमांक 2 इथं अटी वगैरे त्यांनी लिहिलेल्या आहे. आता सदर सेवा कराराने नियमित करण्याची अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील. तर करार पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेकरता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे नाव आपल्या इथं नाव टाकून द्यायचे. त्यानंतर इथं पक्ष क्रमांक 2 याची नियुक्ती नेहमी शिक्षण उपलब्ध होईपर्यंत असेल. जोपर्यंत म्हणजे परमनंट शिक्षण येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं घेण्यात येतील असं लिहिलं. त्यानुसार त्या कामाचा कालावधी असेल अथवा शासनामार्फत निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अधीत राहून करण्यात येत आहे. त्यानंतर इथे लिहिले त्यांनी सहशिक्षक पदवीधर व शिक्षक म्हणून असणारी विविध कामे करणारे पक्ष क्रमांक 2 व बंधकारण राहतील. त्यानंतर इथं सदर हा काम हे कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन कामाचे दिवस अथवा या आवश्यकतेनुसार सुट्टीच्या दिवशी
सुद्धा पूर्ण करावी लागेल व यास इथं या मान्यता देत आहे. पक्ष क्रमांक 2 मध्ये मान्यता देत आहे. सदर कामाचे पक्ष क्रमांक 1 व पक्ष क्रमांक 2 याच प्रमाणे प्रतिमास 20,000 रुपये मात्र इतके मानधन अदा करेल. सदर सेवा कराराचे कालावधी मानधन बदल होणार नाही. 20,000 रुपये राहणार जोपर्यंत करार संपत नाही तोपर्यंत. ओके, कोणता पेमेंट आपल्याला वाढणार नाही. ओके, सदर सेवा करार पक्ष क्रमांक 2 1 महिन्याच्या पूर्वीची सूचना समाप्त करता येईल. 1 महिन्याच्या पूर्वीची सूचना न दिल्यास 1 महिन्याचा पगार जमा करावा लागेल. ओके, इथं मान्यता देणार आहे. नीट वाचा तुम्ही. सदर सेवा तुम्हाला करार कधी 1 महिन्यापूर्वी आपल्याला करार काही सोडायचा असेल जॉब वगैरे, तुम्हाला इथं 1 महिना आधी त्यांना सांगून द्यायचंय की मला इथं जॉब करायचा नाही व सोडायचंय. 1 महिना आधी तुम्हाला सांगून द्यायचं, नाही तुम्हाला मग पगार जमा करणार नाही हे तुम्हाला मान्य असेल. त्यानंतर इथं पक्ष क्रमांक 2 इथं लिहिलेलं आहे. पक्ष क्रमांक 1 यांचे कार्यालयात प्राधिकृत केलेले अधिकार यांचे निमंत्रणाखाली स्वतःच्या जबाबदारीचे काम करेल व कराराचे कालावधी कोणत्याही तऱ्हेच्या अनपेक्षित कारणामुळे अथवा झालेल्या अपघातामुळे त्यास कोणत्याही प्रकारची शारीरिक व मानसिक इजा झाल्यास त्यासाठी पक्ष क्रमांक 1 मध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदार राहणार नाही असं इथे नमूद केलेले आहे. त्यानंतर इथं लिहिलेले कार्यालयामध्ये काम करण्यासाठी व्यक्तिशीरपणे नियमित व उपस्थिती राहील. नियमितपणे उपस्थिती राहील असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच इथे लिहिलेली कार्यालयाची वर्तणूक त्याच्यानंतर कामाची गुणवत्ता व उच्च दर्जाची राहील व त्याचे उत्तरदायित्वाच्या सर्व इंचा संबंधी रक्षा करण्यात राहील इथं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं पक्ष क्रमांक 1 मध्ये यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले नियम व सूचना पक्ष क्रमांक 2 वार व बंधनकारक राहतील व त्याचप्रमाणे विहित केलेल्या गुणोत्तर व पक्ष क्रमांक 2 कडून काम न झाल्यास पक्ष क्रमांक 1 इथं लिहिले निर्देशनास आल्यास सेवा करार तात्काळ रद्द करण्याचा अधिकार इथं त्यांच्याकडे राहणार आहे की असं पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता शेवटचं आता एवढं वाचून घेऊया आपण. या सेवा कराराची कालावधी अन्य ठिकाणी कोणतेही काम स्वीकारण्यास मनाई नाही राहील. ओके, त्यानंतर इथे लिहिले ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोपीपत्र नसल्याचे आपल्याला स्वतंत्र प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर या सेवेच्या करारपत्राचे कोणत्याही कमालाबाबत व अन्य कोणत्याही नियमाबाबत विवाद निर्माण झाल्यास पक्ष क्रमांक 1 चा निर्णय अंतिम राहील. त्याबाबत कोणत्याही तऱ्हेची तक्रार व सूचनेची दखल घेतली जाणार नाही. त्यानंतर इथे लिहिले त्यांनी पक्ष क्रमांक 2 यांनी नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची कटांती पद्धतीची असल्यास भविष्यात पूर्ण नियुक्ती असावा व पदस्थापन कामी किंवा वरिष्ठ प्राधिकाराकडे तसेच न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार पक्ष क्रमांक 2 यास राहणार नाही. आता शेवटी इथे त्यांनी लिहिलेलं आहे पक्ष क्रमांक 2 यांचा जिल्हा परिषद यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व आदेश बंधनकारक राहतील. त्यानंतर इथे 14 नंबरला पक्ष क्रमांक 2 यांनी 1 ते 13 पैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केल्यास कोणत्याही पूर्व सूचना न देता आदेश रद्द करण्याचे अधिकार पक्ष क्रमांक 1 यांना राहतील. त्यानंतर पक्ष क्रमांक 2 यांचा तात्पुरत्या स्वरूपातील कटांती पद्धतीने देण्यात आलेली नियुक्तीची ही शैक्षणिक वर्षाकरता असेल. इथं दिनांक टाकायचं आहे सगळं पूर्ण आपलं उमेदवाराचं नाव आणि आपलं नाव टाकायचं इथं साईन करायची. आपल्याला 2 इथं साक्षीदार पण लागणार आहे. इथं साक्षीदार जे आपल्याला एक साक्षीदार इथं द्यायचं एक पक्ष क्रमांक 1 पक्ष क्रमांक 2 त्यांच्यासाठी राहील इथं त्यांचे नाव राहतील इथं. आणि त्यानंतर इथं साक्षीदार लागणार आहे आपल्याला 2 त्यांचं नाव आणि सही घ्यायची. इथं साक्षीदाराचे नाव त्यांची सिग्नेचर व साक्षीदाराचे नाव त्यांची सिग्नेचर इथं नाव वगैरे भरून घ्यायचं अशा पद्धतीने. ओके, हेच तुम्हाला सगळ्यांनी का 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला टाईप करून घ्यायचे मित्रांनो. ओके, ज्या अटी आहे या तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर टाकून घ्यायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. असं तुम्ही एकदा कॉपी पेस्ट करू शकता. इथं तुम्हाला डिटेल तुम्ही कॉपी करू शकता एडिट PDF मधून. ओके, तर तुम्ही इथून कॉपी पेस्ट करून आपल्याला पाठवून द्यायचं. इथं 100 रुपयाचा स्टॅम्प लिहून द्यायचा इथं. त्यानंतर इथं सगळ्या पद्धतीने आपल्याला अर्ज कुठं पाठवायचा तिथं हमीपत्र पण दाखवलेलं आहे.
त्यानंतर अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला परत मी एकदा दाखवून देतो आता. तर कसं आहे कोणी कोणी लक्षात नसतं, कोणी कोणाला दाखवून देतो मी आता इथं परत वरती घेऊया, स्क्रॉल करूया. इथं कुठे होता ते, आता पुढे गेलेलं आहे ते वरती. तर आता इथं येते. ओके, आता इथं 23 तारखेपर्यंत पाठवायचं आपल्याला. सगळ्यात पहिले वाचूनच दाखवतो पूर्ण. या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी अर्ज 23/8/2024 पर्यंत पाठवायचा आहे. ओके, तर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर हा पत्ता आहे आपला. ओके, नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक 17 कोडगाव पालघर, भोईसर रोड पालघर इथं लिहिलेलं आहे. आपला पिनकोड टाकून द्यायचा. पोस्टवाल्यांना पिनकोड विचारून घ्यायचा. पत्राच्या वरती लिहायचे कटांतरी पद्धतीने शिक्षक भरती, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, आपल्याला ते सांगितलं होतं मी जे आता अप्लाय करण्यासाठी. आता मित्रांनो, तर सगळं तुम्हाला मी सांगितलं होतं. 16 तारखेपासून चालू झालेलं याच्यासाठी तुम्हाला मी दाखवलेलं पण होतं वरती वाटतं. एक मिनिट परत दाखवलं. हा, तर इथे लिहिलेलं आहे बघा, 16/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत आपला अर्ज पोहोचवायचा आहे. ओके, कटांतरी स्वरूपामध्ये भरती असणार आहे. तर इथे संपूर्ण माहिती दिलेली. याची PDF लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ओके, त्यानंतर याची लिंक पण टाकून देईल. तुम्हाला नमुना जर पाहिजे असेल तर डाउनलोड करायला लागेल तुम्हाला, कशा पद्धतीने अर्ज भरायचा ते पण. आणि ते PDF आता तुम्हाला प्रिंटआउट मारण्यासाठी इथून प्रिंटआउट मारून घ्यायची याची. याच्याबद्दल अजून तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे तशी पण. ओके, तर पण काही काही ना डाऊट असतात, तुम्ही डाऊटसाठी मला मेसेज करू शकता 100%. त्यानंतर तुम्हाला कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, कारण की एक लाईक आमच्यासाठी मोटिवेशन असतं. अशी तुमच्यासाठी मी जाहिराती घेऊन येतो, गव्हर्नमेंट GR येतो. त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी असं गव्हर्नमेंट प्रायव्हेट व आपले महाराष्ट्राचे जॉब पण आणतो, सगळ्या प्रकारच्या कटांतरी असो या प्रशिक्षण कालावधी असो. ओके, तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला जे शिक्षक मित्र वगैरे जे असतील आपले प्रवर्ग, आपल्या घरामध्ये कोणी असेल त्यांना जॉब करायचा असेल शिक्षक भरतीमध्ये, चांगली ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी. पगार 20,000 रुपये ठीक आहे. आता आता तुम्हाला कमी वाटते की जास्त वाटतं, तुमच्या याच्यावर डिपेंड करतं ते. ओके, 20,000 रुपये महिना तुम्हाला भेटणारे कटांतरी पद्धत असणार आहे. तुम्ही तर तुम्हाला ज्याला करायचं असेल त्यांना तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ. जास्त जास्त मित्रपरिवारांना शेअर करा, आपल्या आई बहिणींना जे आपले असतील त्यांच्या इथे शेअर करायचं आहे. ओके, सगळ्यांसाठी शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये. त्याच्यानंतर चॅनलवर तुम्ही काही नवीन असाल तर चॅनलच्या खाली माझ्या ऑफिशियल लिंक दिलेली आहे, जसं की मी इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्रामला पण फॉलो करा. ते कारण की तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता की फेसबुकला पण करू शकता. ओके, डेली मी त्याचा अपडेट असतो. ओके, त्यानंतर लवकरच व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहे आता, कारण की तुमच्याशी माझे संवाद झाला पाहिजे म्हणून. काही काही डाऊट असता तेव्हा तुमचा नंबर वगैरे तर नंबर कधी मी दिला इथं. आता कसं आहे मला जास्त कॉल येतील त्यामुळे मी ग्रुपच बनवणार आहे आता, व्हॉट्सअप ग्रुप स्पेशल. आणि कॉलिंगसाठी स्पेशल नंबर घेणार आहे आपल्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी, मित्रपरिवारांसाठी. ओके, त्यानंतर आता इथं आता तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याच्यानंतर मला सेकंड चॅनल लिंक पण दिलेली आहे, ट्रेडिंग ज्यांना शिकायची असेल त्यासाठी मी ट्रेडिंगचे पण व्हिडिओ बनवतो. मी लेक्चर्स घेतो ट्रेडिंगचे पण तिथं फ्रीमध्ये. तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपण या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे, कारण की डेली मी व्हिडिओ टाकतो. डेली मध्ये 3 ते 4 व्हिडिओ पडत असतात या चॅनलवर डेली. गव्हर्नमेंट GR असो, जॉब ऑपॉर्च्युनिटी असो, सगळे आपण इथं टाकत असतो. ओके, तर इथं त्या अपडेटसाठी तुम्ही नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल मित्रांनो. ओके, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा या व्हिडिओला. आणि आता आपला असा संपूर्ण व्हिडिओ झाला आहे मित्रांनो. आता असे व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.